काय हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना, आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सरकार सकारात्मक आहे, सगळ्या मागण्यावर तोडगा निघत आहे, असं रात्री बोलले. कुठे 10 महिन्यात काही सकारात्मक आम्हाला काही तुकाराम कोणीच दिसला नाही. त्याच्यात कोणीच नाही दिसला. गेले 10 महिने झालं वाटोळं आमचं. त्याला मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग खरं आहे त्यांचं, आणि त्यांच्या सरकारचं पण खरं आहे. मग खरं आहे हे जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं. सारथीतला अभ्यासक्रम 1554 होता, तो काढून टाकला. मराठ्यांचे गुन्हे मागे घेतले नाहीत. मराठ्यांचे पोर बलिदान गेले, त्यांचे निधी दिले नाहीत, काही जणांचे काहींना नोकऱ्या दिल्या नाहीत. याला जर ते सकारात्मक म्हणत असतील तर मग मात्र नक्की आहे. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR काढला, प्रमाणपत्र दिले नाही, त्याला ते सकारात्मक म्हणत असले तर मग मात्र आहे. ते जर म्हणत असले 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी आम्ही दिल्या नाहीत मुद्दाम, मग ते सकारात्मक त्यांच्यासाठी असू शकतं. आमच्यासाठी तर सकारात्मक कुठं दिसतच नाहीये. आमचं तर सगळं वाटोळंच झालं. 10 महिने झालं तुम्हाला वेळ देऊन, तुम्ही कुठंच काही एकही पाऊल उचलू शकला नाही. मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी कसा जबाबदार, हाकेने सवाल केलाय. पाटील अंबादास दानवे म्हणले प्रसाद लाडे काही जातीवंत मराठा नाही, प्रसाद लाड यांनी अंतर्वलीत जाण्याने प्रश्न सुटणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. काय केलं? प्रसाद लाड हे जातीवंत मराठा नाही, अंतर्वलीत ते गेल्याने प्रश्न सुटणार नाही, सरकारला त्यांनी बोलावं, असं देखील अंबादास दानवे म्हणले. नाही ना, मला कशाला पडायचंय. मला त्याच्यात ती त्यांचा राजकीय इश्यू आहे. ते दोघं एकमेकाला उत्तरं देत बसतील, मला त्यात नाही ना पडायचं. इथं मी फक्त एवढंच आहे, जातीवंत असो नसो मी सगळ्यांसाठी जगतो. श्रीमंत मराठ्यांसाठी जगतोय, गरीब मराठ्यांसाठी जगतोय. दानवे साहेब काय बोलले ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे. दोघं एकमेकाला काय बोलायचंय, काय उत्तरं द्यायचं ते नक्की देतील. पण मी तरी भाजपच्याही मराठ्यांसाठी जगतोय, जीवाचं रान करतोय. मी काँग्रेस, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षाच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी जगतोय. त्यांच्या पक्षात जरी ते आमदार मंत्री असले तरी त्यांचे कार्यकर्ते मराठी आहेत.